सर्व गरम केलेलं साहित्य हे मिक्सरच्या घालून थोडा वेळ फिरवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आता ही डाळ अशी बारीक झाली. आता हिला कढईमध्ये टाकून आता ही कढई टाकली. आता ह्याच्यात आपण साखर टाकू. तुमच्या आवडीप्रमाणे किती टाकू शकता तुम्ही साखर. 1 वाटीला 1 वाटी तुम्हाला जसं गोड पाहिजे ते. माझ्याकडे गुळ अवेलेबल नसल्यामुळे मी साखर टाकली. या पुरणात आपण चमचावर तूप ॲड करायचं. म्हणजे आपलं पुरण जे पातळ आहे ते पातळ राहणार नाही आणि एकदम घट्ट आणि एकदम चांगलं होईल. तुम्हाला वाटलं तर मैत्रिणी ह्याच्यात हळदसुद्धा टाकू शकता. आता आपण आमटीचं साहित्य बघूया. सुकं खोबरं घेतलं मी. एक असेल छोटा चम्मच लसूण पाकळ्या 1 10-12, 2 मिरच्या, अद्रक तुकडा. मला अद्रक जास्त आवडत नाही म्हणून थोडंच घातले. 1 अर्धा चमचा जिरे, धने, कोथिंबीर, तीळ हे सर्व आपण मिक्सी जारमध्ये घालून वाटून घेऊया. हे बघा मैत्रिणीनं मी आता हे सगळं वाटप मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. आणि आता आमटीसाठी लागणारं साहित्य मोहरी अर्धा चम्मच, जिरा अर्धा चम्मच, कढीपत्ता आपल्या आवडीनुसार. हे आमचं कोल्हापुरी लाल तिखट आहे त्याच्यामुळे जास्त मसाला मी वापरलेला नाही. आणि हा थोडासा गरम मसाला. आणि हे फोडणीसाठी तेल, पाणी हे तुमच्या आवडीनुसार किती तुम्हाला घालायचं आहे, क्वांटिटी किती आहे त्याच्यावर तुम्हाला पाणी. आमचं 2 माणसांच्यासाठी आम्ही करतो. आता पातेल गरम झाले आपण याच्यात तेल होतं. आता तेल गरम झाले. मोहरी, जिरं, टाकून तो मसाला जोपर्यंत ह्याच्यातलं पाणी होत नाही तोपर्यंत तेल सुटेपर्यंत भाजायचा चांगला. आपली आमटी वस्तूपर्यंत हे बघा पुरण तयार आहे. आता हे थोडं काळपट झालं आहे. ह्याच्यात मी हळद ॲड करणार आहे. आता ह्या मसाल्याला तेल सुटलं. तुम्ही बघू शकता पाणी सगळं हे झालं. हे आता कोल्हापुरी लाल तिखट आणि गरम मसाला मी एकत्र ह्याच्यात टाकून देतो. आता ही लाल तिखट घातल्यावर थोडंसं चालतं द्यायचं. तुम्हाला किती माणसांच्यासाठी करायचं तेवढं तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करायचं. आता ह्याला एक छानशी उकळी काढून घ्यायची. तुम्हाला वरून कोथिंबीर टाकायची असेल तर टाकू शकता. मी ह्याच्यात मिक्स करतानाच टाकली होती. मिक्सरमध्ये बारीक करून घेतली त्याच्यामुळे मी वरून काही टाकणार नाही. आता आपण पुरणपोळीसाठी आटा मळूया. मी साधारण 1-2 वाट्या आटा घेतला. त्याच्यात थोडंसं तेल मिक्स करतो. 1 चम्मच अंदाज आणि अर्धा चम्मच मीठ. असं मिक्स करून घ्यायचं. मला आता तसं थोडं पाणी घालून आटा मळून घ्यायचं. आता बघू शकता आपला असा आटा मळून तयार आहे. आता ह्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं. आता ही बघा आपली पुरणपोळीची आमटी तयार झाली. मला तेल जास्त आवडत नाही. आमच्यात तेल जास्त कोण खात नाही त्याच्यामुळे कमी तेलात खूप छान अशी आमटी आहे. आता आपण बघू शकता आपला आटा पोळी करण्याच्या मापाचा भिजलेला आहे. आता आपण याला थोडं तेल किंवा तूप हाताला लावून पहिली छोटी पोळी आमच्यात म्हणतात देवाला करतात तसा मी छोटा गोळा असा घेतला. तर घ्यायचं असं टाकून घ्यायचं. थोडासा पिठा मिक्स करून अशी लाटून घ्यायची. असं तूप टाकायचं. तुम्हाला तेल आवडत असतं तेल टाका. तूप टाकतं तसं तूप टाकायचं. मला तूप आवडतं म्हणून तूप टाकतो. असं करून भाजून घ्यायची. मैत्रिणींनो ही आपली पुरणपोळी तयार आहे.